नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 10वीचा मराठीचा बाल साहित्यिका गिरिजा कीर हा स्थूल वाचनात्मक पाठ या अगोदर आपण सुरू केला होता. तर बाल साहित्यिका गिरिजा कीर हा पाठ जो आहे तो डॉक्टर विजया वाड या लेखिकेने लिहिलेला आहे. तर आपण या अगोदर बाल साहित्य म्हणजे काय याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर गिरिजा कीर यांचा परिचयही आपण पाहिलेला आहे. शिवाय आपण डॉक्टर विजया वाड यांनी लिहिलेलं जे साहित्य आहे किंवा ज्या कादंबऱ्या आहेत, कथा आहेत, कहाण्या आहेत, नाटकं आहेत, याविषयी आपण सविस्तर लेखक परिचयामध्ये पाहिलं होतं. त्यानंतर आपण बाल साहित्यिका गिरिजा कीर ह्या कोण होत्या, त्यांचं साहित्य कोणत्या प्रकारचं होतं, त्यानंतर त्यांच्या कथा, कादंबऱ्या, चरित्र, नाटकं याविषयी आपण बऱ्याचशा गोष्टीचा आपण त्यावेळी चर्चा केलेली आहे. म्हणजे कोणताही साहित्यिक हा उच्च दर्जाला कधी जाऊ शकतो हे आपल्याला या पाठाच्या अनुषंगाने पाहता येणार आहे. त्याच वेळेस आपण कोणतीही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. याविषयी आपण काही मुद्दे पाहिले होते, 7-8 मुद्दे. तर कोणतीही कलाकृती किंवा कोणतंही साहित्य, कोणतंही पुस्तक, कथा, कादंबरी, कविता संग्रह आपण जर वाचायचं असेल अगोदर किंवा त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ह्या 8 मुद्दे आपण त्यावेळेस या पाठामध्ये पाहिले होते. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की कोणतीही कलाकृती वाचायच्या अगोदर आपल्याला त्या कलाकृतीतली माहिती कशी कळेल. तर विद्यार्थ्यांनो, कोणतंही पुस्तक वाचण्या अगोदर आपण पुस्तकाची जर सुरुवातीला पाहिलं, कोणतंही पुस्तक घ्या तुम्ही, तर त्या पुस्तकाचा मुखपृष्ठ हे पहिलं मुखपृष्ठ असतं, शेवटी मलपृष्ठ असतं आणि पुस्तकामध्ये आतमध्ये त्या पुस्तकाचे नाव किंवा ते पुस्तक कधी प्रकाशित केलेलं आहे किंवा कुणी प्रकाशित केलेलं आहे, त्यानंतर त्या लेखकाची प्रस्तावना सुद्धा त्या पहिल्या 2-3 पानामध्ये असते आणि नंतर त्या पुस्तकाविषयी त्या प्रस्तावनेच्या पुढे तो लेखक बरीचशी माहिती आपली देत असतो. म्हणजे हे पुस्तक कोणत्या कथेवरती आधारित आहे, त्यामध्ये कोणते कोणते पात्र आहेत किंवा कथानक कसं आहे किंवा त्यामध्ये भाषा सौंदर्य कसं आहे, विचार सौंदर्य कसे आहेत, त्यामधला अर्थसौंदर्य कसं आहे. म्हणजे एकंदरीत आपण पुस्तक वाचण्या अगोदरच आपल्याला त्या पुस्तकातल्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी प्रस्तावनेमध्ये दिलेली असते. तर ही प्रस्तावना जरी आपण वाचली तरी त्या पुस्तकातल्या बऱ्याचशा बाबी आपल्या लक्षात येतात. तर लक्षात आलं का तुम्हाला? तर कोणतीही कलाकृतीचा आस्वाद घेत असताना पुढील मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर असे 4 मुद्दे जर तुम्हाला विचारले तर पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्याच्या स्वभावातील बहारवून टाकणारे विशेष कोणते, त्यानंतर व्यक्तिरेखा सहजपणे फुलले की बारकावे कृतीने टिपले आहेत, कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. म्हणजे अशा पद्धतीनं 4 मुद्दे तुम्हाला जरी विचारले तर तुम्ही लिहू शकता. तर आज आपण या पाठाचा उत्तरार्ध पाहणार आहे. तर बघूया आपण गिरिजा कीर या कोणत्या दर्जाच्या, किती श्रेष्ठ अशा पद्धतीच्या बाल साहित्यिक आहेत त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर पान नंबर 16 वरती आपण या पाठाविषयी माहिती पाहणार आहे. पाहता
आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावाने आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली इटुकली या संचात आपल्या गप्पा टप्पा, चला खेळूया नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीलाराणीचा दरबार आणि मी कोण होणार ही नाटिका बालवर्गांसाठी आहेत. मला बालवर्गांसाठी असलेल्या नाटिकांचे विशेष महत्त्व वाटते. पाहता या ठिकाणी लेखिकेने गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याविषयीची नावं आपल्याला परीक्षेत विचारतात बघा. तर त्यांच्या बालनाटिकांचं वैशिष्ट्य काय, गिरिजा कीर यांच्या बालनाटकांचं वैशिष्ट्य काय म्हणून जर आपल्याला विचारलं तर आपल्याला त्यांची वैशिष्ट्य लिहिणं गरजेचं आहे. तर कोणती वैशिष्ट्य आहे त्यांची? तर त्यांची वैशिष्ट्य अशी आहेत की लेखनामध्ये त्यांचा तोचपणा आढळून येत नाही. म्हणजे वारंवार तेच लिखाण ते करत नाहीत. त्यानंतर त्यांचं जे साहित्य आहे हे विपुल साहित्य आहे आणि सर्वांगी स्पर्श करणारं साहित्य आहे. तर अशा पद्धतीची त्यांची बालनाटकांची वैशिष्ट्य आहेत असं आपल्याला दिसून येतं. तर थोडक्यात आपण त्यांच्या काही नाटकांचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर त्या नाटकांची माहिती त्यांनी दिलेली आहे, नाटकांची नावं दिलेली आहेत. इटुकली पिटुकली नाटुकली हे त्यांचं एक नाटक आहे, बालनाटक. पहा, या नावावरून आपल्या लक्षात येईल की लहान मुलांना ही नाटकं नक्कीच आवडतील. इटुकली पिटुकली नाटुकली म्हणजे अशी जी नावं आहेत, अशी नावं लहान मुलांना फार आवडतात आणि त्या नाटकांमध्ये लहान मुलांचेच विचार, लहान मुलांना आवडतील असेच विचार आपल्याला दिसून येतील. त्यानंतर त्यांचं पुढचं एक नाटुकलं दाखवलेलं आहे आपल्याला, चला खेळू नाटक. पहा, लहान मुलं सुद्धा बघा, 4-2 मुलं एकत्र जमली का अशा पद्धतीचे खेळ खेळतात. तर थोडक्यात या त्यांच्या नाटकांच्या नावावरून आपल्या लक्षात येतं की गिरिजा कीर ह्या किती श्रेष्ठ दर्जाच्या बालसाहित्यिका आहेत. त्यानंतर त्यांचं पुढचं एक नाटक असं सांगितले, साळुंकीची कहाणी. हे सुद्धा नाटक बाल साहित्य आहे बघा. त्यानंतर ए गेले गेले ही त्यांची बालनाटकं आहेत बघा. 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. परीक्षेमध्ये जर तुम्हाला विचारलं की गिरिजा कीर यांची 9 ते 12 वयोगटासाठी असणाऱ्या नाटकांची नावं लिहा, गिरिजा कीर यांच्या बालनाटिका 9 ते 12 वयाच्या बालनाटिकेंची नावं लिहा. तर तुम्हाला यातली समजा 4 विचारली तर तुम्हाला 4 ही नावं लिहिता आली पाहिजे. 2 विचारली तर 2 लिहिता आली पाहिजे. आता कोणती नावं आहेत? इटुकली पिटुकली नाटुकली हे एक, आमच्या आपल्या गप्पा टप्पा हे एक नाटक, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले. म्हणजे थोडक्यात ही 5 नाटकं आहेत बघा. इटुकली पिटुकली नाटुकली 1, आमच्या आपल्या गप्पा टप्पा 2, चला खेळू नाटक 3, साळुंकीची कहाणी 4 आणि ए गेले गेले 5. तर अशी त्यांची 9 ते 12 वयोगटासाठी असणारी ही नाटकं आहेत बघा. तर कदाचित यातली 2 विचारली अर्ध्या मार्काला, 1 मार्कासाठी, तर तुम्हाला ह्या नाटकांची नावं सांगता आली पाहिजे. 4 विचारली तरी तुम्हाला सांगता आली पाहिजेत. तर तुम्हाला हे 9 ते 12 वयोगटासाठी असणाऱ्या गिरिजा कीर यांच्या नाटकांविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यांच्या नाटकांची नावं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता 9 ते 12 वर्षाची मुलं म्हणजे साधारणपणे 7वीच्या आतली, 5वी 6वी 7वीची मुलं बघा ही. तर ह्या मुलांना
त्यांच्या वयोगटाला अनुसरून त्यांना आवडतील अशा पद्धतीची त्यांची ही 5 नाटकं आहेत बघा. तर या 5 नाटकांची नावं तुम्ही वारंवार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही रेखांकित करून घेणं गरजेचं आहे, पाठ करणं गरजेचं आहे. आणि सतत जर आपण या पाठाचं वाचन केलं तर या पाठाविषयी आपल्याला सुद्धा आवड निर्माण होऊ शकते. तर असा प्रश्न परीक्षेत आला, अजून एकदा मी तुम्हाला हा प्रश्न सांगतोय की 9 ते 12 वयोगटासाठी गिरिजा कीर यांनी लिहिलेली नाटुकली किंवा नाटकांची नावं लिहा. तर तुम्हाला 5 नाटकांची नावं लिहिता आली पाहिजेत. इटुकली, पिटुकली, नाटुकली हे एक, आमच्या आपल्या गप्पा टप्पा हे 2, चला खेळू नाटक नाटक हे 3, साळुंकीची कहाणी हे एक 4 आणि ए गेले गेले हे एक 5. तर अशा पद्धतीनं 5 नाटकांची तुम्हाला नावं लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. तुम्ही पुस्तकामध्ये ह्या नाटकांच्या नावांना अधोरेखित करू शकता, रेखांकित करू शकता. आता तुम्हाला ह्या नाटकांच्या स्पष्टीकरणाविषयी माहिती दिलेली नाही, आपल्याला ते स्पष्टीकरणाची आपल्याला गरज पण नाही. हा जो पाठ आहे तो गिरिजा कीर यांच्याविषयी लिहिलेला पाठ आहे. मग यांच्याविषयी लिहायचं म्हणलं की एका नाटकाविषयी सगळं लिहायचं म्हणलं तर एक पुस्तक पुरायचं नाही. तुम्हाला वाटेल की समजा इटुकली, पिटुकली, नाटुकली ह्या नाटकाविषयी आम्हाला सगळी माहिती हवी आहे, तर तुम्ही गिरिजा कीर, इटुकली, पिटुकली, नाटुकली तुमच्या मोबाईलवर जर तुम्ही सर्च केलं गुगलमध्ये जाऊन, तर तुम्हाला गिरिजा कीर यांची सगळी नाटकांची नावं पुढे येतील आणि त्यातलं जे हवं आहे ते तुम्ही वाचू शकता. नाहीतर बऱ्याच मुलांना शंका निर्माण होईल की प्रत्येक नाटकांची माहिती का दिली नाही, कथा का सांगितली नाही, किंवा ते नाटकाचा सारांश का सांगितला नाही. तर तुम्हाला अख्खं पुस्तक पुरणार नाही सांगण्यासाठी. तुम्हाला जर वाचायचं असेल, एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल, तर तुम्ही गिरिजा कीर टाईप करा, त्यांचं बालसाहित्याचं नाव टाईप करा आणि तुम्हाला जे पुस्तक हवं आहे ते तुमच्या गुगलवरून, मोबाईलवरून तुम्ही वाचू शकता वेळ मिळाला तर. आणि वाचलेलं चांगलं आहे, तुम्हाला आवडेल ते. तर बघूया गिरिजा कीर ती किती श्रेष्ठ दर्जाच्या लेखिका आहेत ते आपण पुढे पाहूया. आता 9 ते 12 वयोगटासाठीची नाटकं आपण पाहिली. पुढे तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार ही नाटिका बालवर्गांसाठी आहेत. म्हणजे त्याच्यापेक्षा लहान 9 ते 12 पेक्षा लहान मुलं जे असतात का बालवर्ग, म्हणजे अगदी जे शाळेत अजून किंवा 1ली ते 4थी पर्यंतची मुलं, तर ह्या मुलांसाठी नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार ही बालवर्गांसाठी असणारी नाटकं आहेत. परीक्षेत असा बी प्रश्न येऊ शकतो की गिरिजा कीर यांच्या बालवर्गासाठी असणाऱ्या नाटकांची नावं लिहा किंवा नाटिकांची नावं लिहा. नाटिका आणि नाटक हे एकच आहे, पण नाटक म्हटलं की थोडंसं मोठ्या माणसांच्या विचाराला अनुसरून त्यामधले विचार असतात, आणि नाटिका म्हटलं की लहान मुलांच्या अनुषंगाने त्यांच्या बुद्धीला पेलेल अशी विचार असतात, म्हणून नाटिका हा शब्द दिलाय. आणि नाटक हे तुम्ही या दोन्हीतला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. तर थोडक्यात या ठिकाणी विजया वाड यांच्या बालवर्गांसाठी असणाऱ्या नाटकांची पण नावं आपल्याला पाहायला मिळाली. कोणती कोणती नावं आहेत? नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार. मला बालवर्गांसाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतः दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. तर त्यांनी पुण्यामधल्या एक रजनी परांजपे नावाच्या एका स्त्रीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, कारण त्या सुद्धा काय करतात, लहान लहान किंवा बालवर्गांसाठी त्यांचं नेहमी साहित्य लिहिण्याचा प्रयत्न असतो. जोडाक्षर विरहित म्हणजे त्यांच्या त्या भाषेमध्ये किंवा त्यांचं जे पुस्तक लिहिलं जातं त्यामध्ये एकही जोडाक्षर येत नाही. म्हणजे लहान मुलांना जोडाक्षरांचा उच्चार करणं अवघड वाटतं बा. आता उदाहरणार्थ स्तुत्य, पूर्णतया, दुर्लक्षित असे शब्द आहेत का जोडाक्षरचे, किंवा अनेक शब्द तुम्हाला असे पाहायला मिळतात बघा. तर असे शब्द जर मुलांना लहान मुलांना वाचायला दिले तर ते अवघड वाटतात. मग साधे साधे सोपे सोपे उदाहरणार्थ असा, आहे, रजनी, तयार, घेतात, या, साथच, म्हणजे अशा पद्धतीचे जोडाक्षर विरहित शब्द जे असतात ते लहान मुलांना आवडतात. तर रजनी परांजपे ह्या सुद्धा या बालवर्गासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तकं लिहिणारे, प्रकल्प लिहिणारे एक लेखिका आहेत.
आणि त्या लेखिकेला सुद्धा काय होतंय की या ठिकाणी विजयवाड यांनी सांगितलेलं आहे की रजनी परांजपे यांना सुद्धा गिरिजा कीर यांच्या साहित्याचा नेहमी उपयोग होत असतो. तर एकंदरीत आपल्याला गिरिजा कीर ह्या किती उच्च दर्जाच्या बाल साहित्यिका आहेत हे आपल्या लक्षात येतं. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्वाचा विचार विनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कोणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाडाच वाचू अर्जात आणि एक अर्ज चक्क बाप्पांपुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होतो एक सामुदायिक अर्ज लेखन. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडलेत. आईची फॅशनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आझादी पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. मधु भाऊ विनय ही मित्रमंडळीच कशी बाप्पांचा रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनात खिडक्या उघडण्याची कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटकाच्या प्रयोगातून रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजेवांच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पत्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बाल प्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण ती बाई ती लिलिया पेलतात. तर या ठिकाणी आपल्याला लेखिकेने गिरिजा कीर यांच्या अतिशय सुंदर अशा पद्धतीने एका नाटकाचा उल्लेख केलेला आहे बघा. तर त्यांना सगळ्यात महत्वाचं त्यांचं बाल नाटक त्यांना आवडलेलं आहे. त्या नाटकाचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. एक अर्ज आहे बाप्पा नावाचं एक नाटक आहे त्यांचं. तर या नाटकाचा त्यांनी थोडक्यात या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण दिलंय. सुजाता आणि सदानंद यांच्या घरामध्ये काय असतंय तर घरातली मोठी माणसं बाहेर गेल्यानंतर घरातली लहान लहान मुलं एक नाटक घडवतात किंवा नाटक रचतात. तर त्या नाटकाचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. म्हणजे ही मुलं काय करतात तर त्या गणपतीच्या पुढं एक अर्ज ठेवतात. कोणता अर्ज तर घरातली मोठी माणसं आम्हाला कसा त्रास देतात किंवा आम्हाला आमच्या आवडीच्या गोष्टी का खाऊ देत नाहीत किंवा आम्हाला जे आवडणारे कपडे ते का लिहू देत नाहीत किंवा ते आमच्यावरती कसा धाक ठेवतात आणि आम्हाला जे हवं आहे आम्हाला ज्या मित्राला भेटायचं आहे भेळ खायची आहे वगैरे तर किंवा बर्फ खायचा आहे बर्फाचा गोळा खायचा आहे तर ह्या गोष्टी आम्हाला ती का घरातली मोठी माणसं करू देत नाहीत. तर याविषयी घरातल्या लहान लहान मुलांनी 2-3-4 मुलांनी एक नाटक रचलेलं आहे आणि ते नाटक ते काय करतायत घरामध्ये करत असतात. तर ह्या नाटकाविषयी आपल्याला गिरिजा कीर यांनी लिहिलेलं पाहायला मिळतं. म्हणजे थोडक्यात गिरिजा कीर यांचे जे लेखन आहे हे बाल साहित्य आहे. लहान लहान मुलांचं भावविश्व कसं असतं, लहान मुलांना काय आवडतं, लहान मुलं कोणत्या पद्धतीनं त्यांना आपण सांभाळलं पाहिजे, त्यांचा कसा रक्षण केलं पाहिजे, त्यांचं मार्गक्रमण पुढं कसं घेऊन गेलं पाहिजे, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आपण त्यांना कशा मिळवून दिल्या पाहिजे. म्हणजे याविषयी आपल्याला गिरिजा कीर यांच्या साहित्यामधून पाहायला मिळतं. तर एक अर्ज आहे बाप्पा नावाचं त्यांचं नाटक जे आहे या नाटकाविषयी सुद्धा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक अर्ज आहे बाप्पा या नाटकाविषयी स्पष्टीकरण द्या किंवा माहिती द्या. एक अर्ज आहे बाप्पा या नाटकाचे विशेष सांगा. एक अर्ज आहे बाप्पा या नाटकाविषयी त्याचे स्पष्टीकरण द्या किंवा त्याचा रसस्वाद द्या. अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर तुम्हाला सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणाऱ्या गोष्टीविषयी ही माहिती सगळी सांगावी लागेल. घरातली लहान मुलं गणपतीच्या पुढं कसं नाटक करतात, ती पात्र कशी असतात, आई काय करते, वडील काय करतात, कोणत्या गोष्टी खावाटतात, तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागेल. म्हणजे थोडक्यात गिरिजा कीर यांच्या नाटकामध्ये आपल्याला विशेष दिसून येतात बा. त्यांच्या नाटकातले प्रभावपणा दिसून येतो. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणं आणि बाल प्रेक्षकांची मन जिंकणं हे अवघड बाब सुद्धा आपल्याला काय आहे की गिरिजा कीर ह्या सहजपणे पेलतात. लिलया म्हणजे सहजपणे
लिहिली याचा अर्थ काय? सहजपणे. पेलतात म्हणजे सांभाळतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी गिरिजा कीर यांच्या नाटकांची विषय सुद्धा आपल्याला पाहता येतील बा. परीक्षेमध्ये असा पण प्रश्न येतो बा, साहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्य, कथेची वैशिष्ट्य, चरित्राची वैशिष्ट्य. पुढं प्रश्न दिला बघा असा. हे बघा, साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्य. कथेची वैशिष्ट्य कोणती? 3 वैशिष्ट्य. चरित्रांची वैशिष्ट्य कोणती? 3 चरित्रांची वैशिष्ट्य. म्हणजे तुम्हाला अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहाव्या लागतील. तर थोडक्यात या ठिकाणी आपल्याला गिरिजा कीर यांच्या साहित्याबद्दल आपण जे पाहतोय ते अतिशय आपल्याला मनमोहक अशा पद्धतीने वाटतंय. तुमच्या सुद्धा मनात प्रश्न निर्माण झाला असेल की आपल्याला सुद्धा आपल्या मनात सुद्धा असे विचार आहेत आणि गिरिजा कीर ह्या आपल्याविषयी लिहित आहेत, असं तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. पुढे पाहता. तर आता आपण गिरिजाबाईंच्या बालकांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतीकडे वळूया. आता लहान मुलांसाठी त्यांनी अजून कोणतं साहित्य लिहिलंय? तर लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तेजस्विनी अनुताई वाघ, शिक्षणवृत्ती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भान जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढं नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. थोडक्यात लहान मुलांवरती चांगले संस्कार घडावेत म्हणून गिरिजा कीर यांनी काही आपल्या देशामध्ये घडून गेलेल्या ज्या थोर व्यक्ती आहेत, श्रेष्ठ व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, तर त्या व्यक्तींची चरित्र सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. कोणत्या व्यक्तींची? तर अहिल्याबाई होळकर यांचं, तेजस्विनी अनुताई वाघ यांचं किंवा ताराबाई मोडक यांचं. त्या शिक्षणवृत्ती आहेत बा. म्हणजे शिक्षण सर्वांना मिळलं पाहिजे यासाठी ताराबाई मोडक यांचं आपल्याला इतिहासामध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये, राज्याच्या इतिहासामध्ये आपल्याला समाजसेविका म्हणून किंवा लहान मुलांना किंवा मुलींना किंवा मागासवर्गीय मुलांना, दलित मुलांना, मुलींना सगळ्यांना शिक्षण मिळावं यासाठी ताराबाई मोडक नावाच्या एका स्त्रीनं फार श्रेष्ठ कार्य केलेलं आहे आपल्या लक्षात येतं. संत गाडगेबाबांविषयी तर तुम्हाला माहीतच आहे, ते सुद्धा एक थोर समाजसेवक होते. महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा तुम्हाला माहीतच आहेत. म्हणजे तुम्हाला यामध्ये अहिल्याबाई होळकर माहीत आहेत, संत गाडगेबाबा माहीत आहेत, ज्योतिबा फुले माहीत आहेत. फक्त माहीत नाहीत ते कोण? तेजस्विनी अनुताई वाघ यांच्याविषयी सुद्धा त्यांनी लिहिलंय. आणि शिक्षणाचं फार मोठं एक आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या ताराबाई मोडक यांच्याविषयी सुद्धा त्यांनी काही चरित्र लिहिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला फार श्रेष्ठ दर्जाच्या एका लेखिकेविषयी आपण जी माहिती पाहतोय ही विजया वाड यांनी सांगितलेली माहिती आपण या ठिकाणी पाहतोय. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहूया. फक्त तुम्हाला या पाठाला अनुसरून आलेले जे स्वाध्याय आहेत, जे येतील ते लिहिणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण पूर्वार्धामध्ये पाहिलेलं कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत हे तुम्ही लिहिलं पाहिजे. त्यानंतर गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबद्दल माहिती द्या हे लिहिता आलं पाहिजे. किंवा त्यांचे 9 ते 12 वयोगटासाठी असणारे जी नाटके आहेत त्यांच्याविषयीची नावं तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. त्यानंतर त्यांची बालवर्गासाठी असणारी नाटकं आहेत त्यांची माहिती लिहिता आली पाहिजे. त्यानंतर एक आर्ज आहे बाप्पा हे त्यांचं बालनाटक आहे, त्याची माहिती तुम्हाला सगळी लक्षात ठेवणं गरजेचं लिहिता आली पाहिजे. तर अशा पद्धतीनं किंवा लहान मुलांचे संस्कार चांगले घडावेत म्हणून त्यांनी कोणत्या व्यक्तींविषयी चरित्र लिहिलेले आहेत. होळकर, अहिल्याबाई होळकर असतील, अनुताई वाघ असतील, ताराबाई मोडक असेल, गाडगेबाबा असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, तर यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर तूर्त आपण याच ठिकाणी आपण थांबणार आहोत. नंतर हा पाठ आपण नंतर तासाला परत पुढे घेणार आहोत. तूर्त तुम्ही एवढाच अभ्यास करावा अशी तुम्हाला या ठिकाणी मी एक सूचना देतोय. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.